नमस्कार. BMP GK मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे तलाठी भरती 2026साठी सराव प्रश्नपत्रिका पाहत आहोत. ही प्रश्नपत्रिका घेत असताना आपण ओल्ड पेपर यवतमाळ 2014ची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. यात टोटल 25 प्रश्न आपण पाहणार आहोत जनरल नॉलेजचे आणि आपला आजचा भाग आहे पार्ट आहे नंबर 4. चला तर सुरुवात करूया. सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज करून तुम्हाला विनंती आहे आपलं चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लाईक आणि जास्तीत जास्त शेअर तुमच्या मित्रांना करा. आपला पहिला प्रश्न हा जो प्रश्न आहे हा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये विचारण्यात आलेला होता. तुम्हाला याचं उत्तर कमेंट करून सांगायचं होतं. प्रश्न होता गव्हाचे पीक. काय प्रश्न होता? गव्हाचे पीक कोणत्या हवामानात चांगले येते? तर याचं उत्तर होतं बी, पर्याय क्रमांक बी, थंड हवामानामध्ये गव्हाचे पीक येत असते. बघा मित्रांनो, आपण तलाठी भरतीचा अभ्यास करत आहोत. आपल्याला तलाठी व्हायचे स्वप्न बघत आहोत. ग्राम महसूल अधिकारी होण्याचे जर तुम्ही स्वप्न पाहत असाल तर लक्षात असू द्या, ग्रामीण भागामधील शेतीविषयक संपूर्ण माहिती ही तुम्हाला असलीच पाहिजेत. पर्यावरण, विज्ञान यावर सगळ्यांवरती तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्ही तलाठी पद हे साकार करू शकतात. तर तुम्हाला प्रश्न दिलेला होता मी, गव्हाचे पीक कोणत्या हवामानात चांगले येते? तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी, थंड हवामानामध्ये गव्हाचे पीक चांगले येत असते. चला तर आपल्या प्रश्नांकडे वळूयात. यवतमाळ 2014च्या प्रश्नपत्रिकेमध्ये MPSCने घेतलेले प्रश्न आहेत ते आपण पाहत आहोत. काय प्रश्न आहे आपला? आम्लाची सहनती दर्शवणारी pH मापन श्रेणी कोणी तयार केली? तर याचं उत्तर असणार आहे आपलं सोरेन. सोरेन यांनी आम्लाची सहनती दर्शवणारे pH मापन श्रेणी तयार केली आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. सूक्ष्मदर्शकाचा शोध प्रथम कोणी लावला? तर याचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक बी, झॅकरियस जॉन्सन यांनी सूक्ष्मदर्शकाचा प्रथम शोध लावला होता. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. महाराष्ट्र राज्याचा दुसरा मानव विकास अहवाल कोणत्या वर्षी प्रकाशित झाला? तर याचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक सी, 2012 साली. कधी? 2012 साली महाराष्ट्र राज्याचा मानव विकास अहवाल प्रकाशित झाला होता. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. गरिबी हटाव ही घोषणा कोणत्या योजनेत करण्यात आली? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 7वी योजनेमध्ये गरिबी हटाव ही घोषणा करण्यात आली आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नोटाचा वापर करणारे पहिले घटक राज्य कोणते? तर याचं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक सी, महाराष्ट्र हे राज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नोटाचं म्हणजे कोणत्याच नेत्याला मत न देता हे एक ऑप्शन असतं. नोटा म्हणजे रद्द वापर करणारे पहिले घटक राज्य कोणते? तर महाराष्ट्र राज्याने वापरले होते. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. संयुक्त राष्ट्रांनी मानवाधिकारांचा वैश्विक जाहीरनामा केव्हा स्वीकारला? तर याचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक बी, 10 डिसेंबर 1948 साली संयुक्त राष्ट्रांनी मानवाधिकारांचा वैश्विक जाहीरनामा स्वीकारला होता. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. खालीलपैकी कोणत्या देशात राजकीय पक्षांवर बंदी नाही? तर याचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक सी, सिरिया या देशात राजकीय पक्षांवर बंदी नाहीत. कोणत्या देशामध्ये? सिरिया या देशामध्ये राजकीय पक्षांवर बंदी नाहीत. हे 2014मध्ये यवतमाळला तलाठी 2000 भरतीमध्ये यवतमाळ या जिल्ह्यामध्ये विचारण्यात आलेले होते. लक्षात असू द्या. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. खालीलपैकी कोणता रस जठराच्या भित्तीमध्ये स्रावण नाही? तर याचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक सी, टायलान. हा रस जठराच्या भित्तीमध्ये स्रावण करत नाहीत. कोणता? टायलान हा रस. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. न्यूटनचा गतीविषयक कोणता नियम संवेग परिवर्तनाचा नियम म्हणून ओळखला जातो? तर याचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक बी, दुसरा. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं का? या यवतमाळ 2014च्या तलाठी भरतीच्या परीक्षांमध्ये MPSCने
तुम्हाला सांगते, विज्ञान यावर आधारित प्रश्न घेतलेले आहेत. जास्त किती? विज्ञान यावर आधारित सगळ्यात जास्त प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळं MPSC कशी परीक्षा घेईल 2026मध्ये ते सांगता येत नाही. त्यामुळं TCS, IBF आणि MPSCने घेतलेल्या सर्व प्रश्नपत्रिका आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. चला पुढचा प्रश्न पाहूयात. प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी परावर्तनशील पृष्ठभागांपर्यंतचे अंतर कमीत कमी किती असावे? प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी परावर्तनशील पृष्ठभागापर्यंतचे अंतर कमीत कमी किती असावे? तर याचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक बी. किती असावे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 17.2 मीटर इतके प्रति ऐकू येण्यासाठी परिवर्तनशील पृष्ठभागापर्यंतचे कमीत कमी अंतर असायला पाहिजे. किती? 17.2. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. निळ्या लिटमस पेपरला अंमलात बुडवल्यास काय होईल? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रंग लाल होईल. काय होईल? निळ्या लिटमस पेपरला अंमलात बुडवल्यास रंग लाल होईल. पेपरचा रंग हा लाल होईल. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. ई-रेव्हेन्यू कोर्ट प्रणालीचे उद्दिष्ट काय आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महसूल केसेसची पद्धत संगणकीकरित करणे म्हणजे रेव्हेन्यू कोर्ट प्रणालीची उद्दिष्ट आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. नॅशनल बँकेची सेवा यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्या ग्रामपंचायतीत सुरू झाली? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मांगकिन्ही या ग्रामपंचायतीत नॅशनल बँकेची सेवा यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सुरू झाली. लक्षात असू द्या. तुम्हाला एक गोष्ट सांगते मित्रांनो, तुम्ही तलाठी भरतीचा ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरशाल त्या जिल्ह्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. कारण 10% त्यावरच जनरल नॉलेजचे प्रश्न विचारलेले असतात. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. क्रीडा धोरण जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर याचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक डी, महाराष्ट्र हे राज्य क्रीडा धोरण जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. यवतमाळ जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा स्पर्श करतात? तर याचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक बी, एकूण 6 जिल्ह्यांच्या सीमा ह्या यवतमाळ जिल्ह्याला स्पर्श करत असतात. किती? यवतमाळ जिल्ह्याला एकूण 6 सीमा ह्या स्पर्श करत असतात. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. ई-विद्या प्रकल्प राबविणारे राज्यातील पहिला जिल्हा कोणता? ई-विद्या प्रकल्प राबविणारे राज्यातील पहिला जिल्हा कोणता? तर याचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक डी, गडचिरोली. हा ई-विद्या प्रकल्प राबविणाऱ्या राज्यातील पहिला जिल्हा आहे. कोणता? गडचिरोली. हा जिल्हा ई-विद्या प्रकल्प राबविणारा पहिला जिल्हा होय. पुढचा प्रश्नाकडे वळूयात. भारतातील पहिली मोनोरेल चालविणारी महिला कोण? तर याचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक ए, जुईली भंडारे ह्या भारतातील पहिली मोनोरेल चालविणारी महिला आहेत. कोण? जुईली भंडारे. पुढचा प्रश्न बघूयात. ॲडव्हान्टेज विदर्भ उपक्रम कोणत्या क्षेत्रासाठी राबविला जात आहे? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, उद्योग. काय? ॲडव्हान्टेज विदर्भ उपक्रम उद्योग क्षेत्रासाठी राबविला जात असतो. काय? ॲडव्हान्टेज विदर्भ उपक्रम हा उद्योग क्षेत्रासाठी राबविला जात असतो. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. नवीन तेलंगणा राज्याच्या क्षेत्रफळानुसार भारतात कितवा क्रमांक लागतो? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, 12वा क्रमांक लागतो. कितवा क्रमांक लागतो? 12वा क्रमांक हा नवीन तेलंगणा राज्याच्या क्षेत्रफळानुसार भारतात लागत असतो. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी,
6 एप्रिल 1994 साली महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झाली आहे? पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. सविनय कायदेभंग म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अहिंसक मार्गाने अन्यायी कायद्यांचा भंग करणे म्हणजे सविनय कायदेभंग होय. काय? अहिंसक मार्गाने अन्यायी कायद्यांचा भंग करणे म्हणजे सविनय कायदेभंग होय. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. बंगालमध्ये द मोहमेडन लिटरसी सोसायटीची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अब्दुल लतीफ यांनी बंगालमध्ये द मोहमेडन लिटरसी सोसायटीची स्थापना केली होती. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. आदिवासींच्या विकासासाठी कोसबाड प्रकल्प कोणी स्थापन केला? तर याचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक सी, अनुताई बाग यांनी आदिवासींच्या विकासासाठी कोसबाड प्रकल्प स्थापन केला आहे. कोणी? अनुताई बाग यांनी. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. गोपाळ बाबा वलंगकर यांनी विटाळ विध्वंसन या पुस्तकातून कशाचे खंडन केले आहे? तर याचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक ए, अस्पृश्यता हे. आणि शेवटचा प्रश्न आहे हा तुमच्या सर्वांसाठी आहे, याचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न आहे भारतात स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिशांनी कधी मंजूर केला? तर पर्याय असणार आहे तुमच्या सर्वांसाठी 3 जुलै 1947, 18 जुलै 1947, 15 ऑगस्ट 1947 आणि 14 ऑगस्ट 1948. या पर्यायापैकी तुम्हाला उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. आणि इथंच थांबूया. हे होते यवतमाळ 2014 मध्ये झालेल्या तलाठी भरती परीक्षेचे जनरल नॉलेजचे प्रश्न आणि उत्तर. एकूण 25 प्रश्न होते. असेच नवीन आणि येणारे पुढचे ओल्ड पेपर तलाठी भरती सरावासाठी तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर नक्की करा. इथेच थांबूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.